काय लागणार आहे सुरुवातीला? प्रथम ते तळलेले ब्रेडचे तुकडे. बरं, सगळे लागतील ना? हो हो. पुढे कुस्करलेला बटाटा, पुढे चिरलेला कांदा. चिरलेला कांदा. कांदा सगळं लागेल ना? हो, कारण कुठल्याही भेळीमध्ये किंवा आपण चाटच्या सगळ्या पदार्थांमध्ये कांद्याचा वापर खूप करतो. पुढे पुढे चिरलेला टोमॅटो. चिरलेला टोमॅटो. नंतर त्याच्यामध्ये तिखट चटणी. तिखट चटणी ज्याच्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ. हो. पुढे नंतर गोड चटणी 1 चमचा. ह्याला आपण काय केलं होतं? रात्री भिजवलेलं खजूर. हो, खजूर, चिंच आणि काळे मनुके. पुढे पुढे चाट मसाला थोडासा. नंतर त्यामध्ये मीठ. हो. पुढे काय? नंतर शेव त्याच्यामध्ये. शेव घालायची. किती घालायची आहे? अजून दिसते ना भारी. विचार करा माझं काय होत असेल. एवढी भूक लागली आहे मला. नंतर ते मिक्स करायचं. मिक्स करायचंय. घ्या करून. बरं, मिक्स करता करता मला सांगा, तुम्ही आम्हाला तुमच्या अजून हॉबीज सांगितलंच नाहीत. काय आवडतं तुम्हाला? मला डान्स करायला आवडतं. शिकलाय तुम्ही प्रॉपर? नाही, शिकला नाही, असंच घरी घरच्या घरी. हो. म्हणजे एखादं जर गाणं चालू असेल ती त्याची कोरिओग्राफी पाहून, तो डान्स पाहून तुम्हाला करायला आवडतं. हो. बरं, अजून ह्याच्यापेक्षा वेगळ्या? गाणं ऐकायला आवडतं. गायला आवडतं का? तेवढा चांगला आवाज नाहीये. चांगला आवाज नसला तरी आपण मनापासून गायला ना की ते सगळ्यांना ऐकायला खूप आवडतं. गाणार का आमच्यासाठी एखादं गाणं? लाजू नका, गा बरं. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरी तरी भिजले अंग पाण्याने. सोचू तुम्हें पर भी बरसे सावन जुमाने. शिंपला से शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. क्या बात आहे. तुम्ही खरंच गाणं शिका. फार मनापासून सांगतो, तुम्ही अजून छान गायला लागाल. हो, नक्की. थँक्यू सो मच आमच्यासाठी गाणं गायल्याबद्दल. आता हे मिक्स झालंय? हो, झाले. पुढे काय करायचंय? पुढे आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया ते. घ्या. बर, त्यावर थोडीशी शेव अजून हे करून घेऊ. स्प्रेड करायची. हो. बर. आणि चाट मसाला थोडासा. बर, बघा. हो, बस पुरे. हो, पुरे. आणि आता मी सांगतो काय करायचंय. ते छान दिसायला हवं, त्याला एक वेगळी टेस्ट यावी म्हणून त्याच्यावरती कोथिंबीर पेरायची. बरोबर ना? कसं माहिती बरं मला? अशा प्रकारे ही जी ब्रेडची भेळ आहे ना, ही टेस्टी तर आहेच आहे, दिसायला तर छान आहेच आहे, पण खाऊच्या डब्यात न्यायला एक फार छान पदार्थ आहे. म्हणजे एरवी जे मुलं भरलेला डबा घरी परत आणतात, असे पदार्थ दिले तर कुठलाच मुलगा घरी परत आणणार नाही भरलेला. तो सगळा रिकामा करून आणेल. बरोबर झाला आपला पदार्थ. त्या घ्या चमचा आणि लगेच खायला सुरुवात करा. तर आपण सगळ्यात आधी काय करूया, हे जो मसाला आहे वरचा, किंवा ज्याला आपण म्हणू जी कणिक भिजवायची आपल्याला पराठ्यासाठी, ती आधी करून घेऊया आपण. याच्यामध्ये या 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत चवीसाठी. एक तर बेसन आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, तर एक साधारणपणे 1.5 ते 2 वाटी आपण कणिक घेऊ. त्याच्यामध्ये अर्धी वाटी हे जे बेसन आहे भाजलेलं ते टाकूया. याच्यामध्ये मी टाकणार आहे ओवा, लाल तिखट, मीठ. त्याचबरोबर मी इथे हा जो आपण रवा भिजवला आहे दुधामध्ये, तो याच्यात टाकतोय 2 चमचे. थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण. थोडंसं दूध टाकणार आहे, थोडं तेल आणि आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. आणि हे एकत्र करून ही जी कणिक आहे ती मळून घेऊ आपण. काय की पहिले आपण ही कणिक मळून घेऊ, म्हणजे ती मुरायला थोडासा वेळ लागणार आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी आपली पहिले होऊन जाईल. बस, आता याला मस्तपैकी मळून घेतो आणि याला मुरायला ठेवतो. आपण एक मस्त टेस्टी पराठा करतोय. आज आपण करतोय मसाला मेथी पनीर पराठा, आणि तो करण्यासाठी आपण एक डो तयार केलेला आहे, कणिक मळून घेतलेली. आता ही कणिक मुख्य म्हणजे खूप अशी लूज नाही आहे,
थोडीशी त्याला आपण थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे त्या कणकेला, म्हणजे आपल्याला पराठामध्ये आपल्याला स्टफिंग पण येणार आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मिश्रण आहे, हे जे स्टफिंग आहे ते करायचं आहे. स्टफिंगसाठी आपण पनीर घेतोय, त्याच्यात थोडं मीठ टाकूया, आपण आमचूर टाकूया, याच्यात टाकतोय मी ही जी कसुरी मेथी आहे ती आपण थोडीशी रोस्ट करून त्याची पावडर केली आहे ती टाकतोय, त्याचा फ्लेवर आहे पनीरला. इथे टाकतोय कोथिंबीर थोडी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. बस, आणखीन काही टाकत नाही. त्यात फक्त एकच गोष्ट टाकणार आहे मी आता, ती म्हणजे भरपूर प्रमाणात तळून घेतलेले कांदे. आता एक क्रिस्पी तळलेले कांदे कसे केलेले आहेत, हे बारीक चिरलेले कांदे आहेत. थोडंसं त्याला मीठ लावून आपण त्याचं एक्सेस पाणी पण काढू शकतो आणि कॉर्नफ्लॉवर किंचित लावून त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे ते क्रिस्पी होतात छान. ठीक आहे. आता आपण या सगळ्या ज्या गोष्टी एकत्र केलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करूया. चला आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला फक्त पराठे बनवायचे आहेत आणि गरमागरम करून खायचे आहेत किंवा खाऊ घालायचे आहेत. बरं, याच्यामध्ये मी काही आलं वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल पराठ्यामध्ये वगैरे तर किंचित किसलेलं आलं तुम्हाला टाकता येईल. साईडनी थोडंसं पातळ करून घेतोय. बस, बस. याला आपल्याला आता फक्त लाटून घ्यायचं आहे. बस, आता एक काम करतो मी, याला भाजायला ठेवतो. काम करू आपण, हा पण पॅन ठेवतो म्हणजे दुसरा पराठा पण लवकर होईल आपला. वा, मस्त मजा येणार आहे खाताना. अहो, एवढी मेहनत आपण कशासाठी करतो. आता खाऊचा डबा ही सिरीज सुरू झाल्यापासून मला कितीतरी मेल्स आले आहेत, कितीतरी फीडबॅक्स आले आहेत की म्हणजे पूर्ण ओव्हरऑल सिरीज खूप लोकांना छान वाटली सगळ्यांनाच. आणि आम्हाला वेगवेगळ्या आयडियाज मिळत आहेत या सिरीजमधनं. चला छान, तुमच्याकडे पण काही वेगळ्या आयडिया असतील तुम्ही शेअर करत राहा. बस, याला पलटी केलेलं आहे, याला टर्न केलेलं आहे आणि आता याच्यावर थोडंसं टाकणार आहे मी तेल. तुम्हाला तूप आवडत असेल किंवा व्हाईट बटर, लोणी आवडत असेल ते थोडंसं टाका, हे आपल्यावरती आहे. याला पण आपण टर्न करू. बस, आता काय, यांना व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचं दोन्ही बाजूनी. आणि सोबतीला दही द्या, लोणचं द्या, चुंदा द्या, आवडीप्रमाणे हिरवी चटणी द्या, काही पण द्या. आणि याला टिफिनमध्ये द्या किंवा गरमागरम सर्व करा, कसंही पण. ठीक आहे. म्हणजे मी एक काम करतो, यांना दोन्हीकडनं व्यवस्थित भाजून घेतो आणि प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला पनीर मेथी पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, गव्हाचं पीठ, तळलेला कांदा, पनीर, कोथिंबीर, भाजलेलं बेसन, ओवा, आमचूर पावडर, कसुरी मेथी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ आणि दुधात भिजवलेला रवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1.5 ते 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी भाजलेलं बेसन, ओवा, तिखट, मीठ, दुधात भिजवलेला रवा, कोथिंबीर, दूध, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेलं पीठ थोडा वेळ मुरत ठेवावं. सारण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये पनीर, मीठ, आमचूर पावडर, भाजून पावडर केलेली कसुरी मेथी, कोथिंबीर आणि तळलेले कांदे घालून सर्व एकत्र करून पनीरचं सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची लाटी बनवून त्याची पारी बनवून त्यामध्ये पनीरचं एकत्रित सारण भरून पारीचं तोंड बंद करून पराठा लाटून घ्यावा. नंतर फ्राय पॅन गरम करून त्यावर पराठा घालून तेल लावून खरपूस भाजून घ्यावा. भाजलेला पराठा दही आणि लोणच्या बरोबर सर्व्ह करावा. आपली पहिली जी रेसिपी आहे ती आहे बाजरा आणि मुगाचे उत्तप्पे. आता वेळ आहे आपल्या दुसऱ्या रेसिपीची. आता आपण करणार आहोत व्हेजी डबल डेकर सँडविच.